विकार हे संकोचितात निर्माण होत असतात बरं का. आपल्या ठिकाणी विकार आहे त्याचं एकच कारण आहे, आपलं अंतःकरण असं संकोचित आहे. आमच्या संतांच्या ठिकाणी विकार नव्हतेच. माझे ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराज, नामदेव महाराज, गाडगे महाराज, तुकोजी महाराजांच्या ठिकाणी विकार नव्हतेच. कारण त्यांनी अंतःकरणाची भूमिका अशी वाढवली होती बरं का. त्यांनी आपल्या पायापुरता विचार केला नव्हता, त्यांनी आपल्या परिवारापुरता विचार केला नव्हता, त्यांनी आपल्या घरापुरता विचार केला नव्हता. त्यांनी तर या जगताला आपलं घर समजलं होतं ना. हे विश्वची माझे घर नाही का, या जगाला आपलं घर समजलं होतं ना. या जगतामध्ये असलेला प्रत्येक जीव हा माझ्या घरातला माणूस आहे बरं का. एवढं मोठं त्यांचं अंतःकरण होतं ना, म्हणून त्यांच्या ठिकाणी विकार नव्हता. आपलं अंतःकरण संकुचित आहे. आपण आपल्या पायापुरता विचार करतो, आपण आपल्या घरापुरता विचार करतो, म्हणून आपल्या ठिकाणी विकार असे ठासून भरलेले आहे, ठासून. कारण विकार संकुचितात निर्माण होत असतात. एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. एकाच नदीच्या पात्रात बरं का, वरच्या बाजूला एक परीट गाढव धुत होता. त्याच नदीच्या पात्रात खालच्या बाजूला एक ब्राह्मण स्नान करत होता. ते गाढव धुण्याचं सगळ्याच्या सगळं पाणी ब्राह्मणाच्या दिशेने येत होतं बरं का. त्यावेळेस ब्राह्मणाला काही वाटलं नाही. ब्राह्मणाची आंघोळ झाली, त्यानं धोत्राचा पिळा बगलत ठेवला. ती गंगा त्यानं अशी लोट्यामध्ये घेतली, ते पाणी असं रस्त्यानं जायला लागला. जात असताना पुढून काही लोक येताना दिसले. त्या लोकांना सांगितलं बाजूला व्हा रे, मला स्पर्श करू नका म्हणे, हे पाणी मला देवाच्या पूजेसाठी घेऊन जायचं आहे बरं का. मला सांगा, एकाच नदीच्या पात्रात वरच्या बाजूला एक परीट गाढव धुत होता. ते सगळ्याच्या सगळं पाणी ब्राह्मणाच्या दिशेने येत होतं. त्यावेळेस त्या ब्राह्मणाला काही वाटलं नाही, काही वाटलं नाही. पण ज्यावेळेस ती गंगा त्याच्या लोट्यात आली, रस्त्यानं जाताना लोकांना म्हणतो बाजूला हो, मला स्पर्श करू नका, पाणी देवाच्या पूजेसाठी घेऊन जायचं आहे बरं का. याचं एकच कारण आहे, नदीच्या पात्रामध्ये ज्यावेळेस ब्राह्मण होता त्यावेळेस ते पाणी व्यापक होतं. आणि जोपर्यंत ते पाणी व्यापक होतं तोपर्यंत तिथं विकार नव्हता. पण तीच गंगा त्याच्या लोट्यात आली, त्याच्या तांब्यात आली की तिथं विकार उत्पन्न झाला. कारण जोपर्यंत माणसाचं अंतःकरण संकुचित आहे तिथं विकार उत्पन्न होत असतात. पण ज्यावेळेस अंतःकरणाची भूमिका वाढवाल, मोठी कराल, त्यावेळेस तिथं विकार उत्पन्न होणारच नाही. आमच्या साधू संतांच्या ठिकाणी विकार नव्हतेच. कुठं होते ज्ञानोबारायांच्या ठिकाणी विकार? कुठे होते माझ्या तुकोबारायांच्या ठिकाणी विकार? माझ्या तुकोबारायांच्या ठिकाणी जर विकार असते तर तुकोबारायांच्या जीवनामध्ये एक घटना घडली होती, सांगतो तुम्हाला. तुकोबाराया घरामध्ये भजन करायचे होते. लोकांना ते आवडत नव्हतं. लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. तुकोबारायांना वाटलं हे लोक मला घरात भजन करू देणार नाही, म्हणून घराचा त्याग केला माझ्या तुकोबारायांनी. ते कधी घोराड्यावर जायचे, कधी भंडाऱ्यावर जायचे, कधी भामचंद्रावर जायचे, माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचे बरं का. तिथं जाऊन भजन भक्ती करायचे. पण तिथं केलेलं भजनही लोकांना आवडलं नाही. म्हणून काही लोकांनी माझ्या तुकोबारायांकडे एक बाई पाठवली होती बरं का. काय नाव होतं त्या बाईचं? मागे टीव्हीवर सिरियल चालू होती बरं का. टीव्हीवर सिरियल चालू होती, तुकोबारायांच्या जीवनावर आधारित एक सिरियल चालू होती. तुकोबारायांचं जीवन चरित्र दाखवणारी माग त्या सिरियल मध्ये हा भाग दाखवला होता. ही घटना दाखवली होती त्या सिरियल मध्ये. काय नाव होतं त्या सिरियलचं? काय नाव होतं? तुम्ही म्हणाल महाराज आम्ही कुठं बघितली ते, आम्हाला हे बाकीच्या फालतूच्या बघायलाच तर वेळ पुरत नाही बरं का. ते कुठं बघणार आहे आम्ही? संतांचे चरित्र दाखवणाऱ्या, भगवंताचे चरित्र दाखवणाऱ्या सिरियल कुठं बघतो आम्ही बरं का. मी नेहमी सांगत असतो, टीव्हीवर आपल्याला सिरियल बघायचीच आहे तर कधीतरी चांगलं दाखवणाऱ्या सिनेमा बघत जा बरं का. आता सगळ्या सिरियल भानगडी लावणाऱ्याच आहेत बरं का. सगळ्या सासू बरोबर जे चांगलं वागत नाही ते सिरियलीचाच परिणाम. सासू सुने बरोबर जी चांगली वागत नाही ते सिरियल बघण्याचाच परिणाम आहे बरं का. नवरा बायकोवर जे प्रेम नाही करत आहे ते सिनेमाचाच परिणाम आहे बरं का. पिता पुत्रावर जे प्रेम नाही करत आहे ते असं आलतू फालतूचं टीव्हीवर बघणं चालू आहे, त्याचाच परिणाम आहे. बघितलं पाहिजे, पण कधीतरी चांगलंही बघितलं पाहिजे, जेणेकरून जीवनामध्ये आपल्याला काहीतरी त्याच्यापासून प्राप्त होईल बरं का. जीवन जगण्याची कला प्राप्त होईल बरं का. असं चांगलं काहीतरी टीव्हीवर बघण्याचा प्रयत्न आपण करायचा असतो. फार बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे बरं का. बायांचं ते फारच अवघड झालेलं. मी पाहत असतो बरं का, आमच्या घराच्या आसपास टीव्हीच्या पुढून उठतच नाही बरं का, बाहेर उठतच नाही.
घेण्यासारखं काय आहे? काहीच नाही, काहीच नाही. सगळा टाइमपास चालू आहे. म्हणून आपण चांगलं बघितलं पाहिजे ना. संतांचं चरित्र दाखवणारी एखादी सिरियल असेल तर नक्की बघितली पाहिजे ना. माझ्या भगवंताच्या चरित्राचं वर्णन करणारी दाखवणारी एखादी सिरियल सिनेमा असेल तर आपण बघितली पाहिजे ना. आली होती माग सिरियल 5-6 वर्ष झाली असतील. तू माझा सांगाती नावाची एक सिरियल होती, पाहिली होती का त्याची? तुकोबारायांचं जीवन चरित्र सांगणारी एक सिरियल होती, तू माझा सांगाती नावाची. अजूनही असतील बरं, असतील. त्याच्यामध्ये तो भाग दाखवला होता. ती जी बाई पाठवली होती ना, बाई, त्या बाईचं नाव महानंदा होतं. ती वेश्या होती बरं, वेश्या होती. माझे तुकोबाराया भंडाऱ्यावर भगवंताचं नामचिंतन करत होते. लोकांनी तिला पाठवलं होतं बरं का. ती तुकोबारायांच्या पुढे गेली, विचित्र प्रकारचे हावभाव करायला लागले. माझ्या तुकोबारायांनी डोळे उघडले आणि त्या स्त्रीकडे बघितलं आणि पाहिल्याबरोबर माझ्या तुकोबारायांच्या तोंडातून शब्द न करे सायास जाई वो तुम्हारे 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 न करे सायास तुकोबारायांच्या पुढे जाऊन विचित्र प्रकारचे हावभाव करत आहे. ज्यावेळेस ती बाई आपली इच्छा माझ्या तुकोबारायांच्या पुढे प्रकट करत आहे, त्यावेळेस माझ्या तुकोबारायांच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात. जाई वो तू मातीने करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे. हे शब्द माझ्या तुकोबारायांच्या तोंडातून बाहेर पडतात. याचं एकच कारण आहे, माझ्या तुकोबारायांच्या ठिकाणी विकारच नव्हते, विकारच नव्हते बरं का. आताच्या महाराजाला जर म्हटलं असतं एखाद्या बाई, आताच्या महाराज जवळ जर एखादी बाई गेली, आता जाई वो तू माती नाही आहे, आता येई वो तू आहे, येई वो तू चालू आहे ना. प्रकार चालू आहे, फारच चर्चा चालू आहे ना. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडियावर चालू आहे ना सगळं. हेच धंदे सुरू आहे. म्हणून जास्त काही विश्वास ठेवत नका जाऊ. माणसं ओळखायची सवय करा. बोलण्यावर जात नका जाऊ महाराजाची, दिसण्यावर जात नका जाऊ. बरं का. आला आमच्यासारखा एखादा कथा करायला लागला, फारच सुंदर कथा सांगितली म्हणते महाराज बरं का. घाला मग घरात तुमच्या, जिथं गेले तिथं उकीर काढून का ठेवला असा घुशीसारखा आमच्या महाराज लोकांनी, घुशीसारखा बरं का. म्हणून सावध व्हा, सावध व्हा. मी त्याच्यासाठी चालू इथं तुम्हाला सावध करण्यासाठी. आणि नरेश महाराज जे सांगणार आहे 7 दिवसात,
ते तुम्हाला कधीच दुसरा महाराज सांगणारे कायम लक्षात ठेवतात. म्हणून जे जे सांगणार आहे ते ऐकून घ्या. या 7 दिवसात पुन्हा हे ऐकायला मिळणार नाही आहे तुम्हाला कधी, बरं का. हे नाही मिळणार आहे. दुसरं फालतूपणा तर चालूच आहे. मग ते सगळं मिळेल, हे नाही मिळणार आहे. बरं का. काय सांगत होतो की माझ्या तुकोबरायांच्या तोंडातून हे जे शब्द बाहेर पडतात याचं एकच कारण आहे. माझ्या तुकोबरायांच्या ठिकाणी विकार नव्हते. कारण तुकोबरायांनी अंतःकरणाची भूमिका वाढवलेली होती, बरं का. आणि ज्याच्या अंतःकरणाची भूमिका व्यापक आहे, विशाल आहे, तिथं विकार नसतात. विकार हे संकोचितात निर्माण होत असतात, बरं का.